कशावरून ठरवणार तर क्वाड्रंट वरून, हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे अँगल त्याच्यावरून आपल्याला प्लस मायनस ठरवायचे. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे, फोर्थ क्वाड्रंटला आहे. आणि साइन मीन्स व्हॉट, साइन मीन्स बाय डेफिनेशन वाय कोऑर्डिनेट अँड कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट. तिथे आपल्याला साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट, म्हणजे वाय कोऑर्डिनेटवर जे नंबर्स आहेत ते कसे आहेत, सगळे निगेटिव्ह आहेत. म्हणजे इथे साइन पण कसा येणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. म्हणून इथे आपण निगेटिव्ह साइन घ्यायची, जे निगेटिव्ह साइन घेतली, पॉझिटिव्ह नाही घ्यायची. आता तुम्हाला हे स्पेशल अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाठ पाहिजे. cos 60 means 1/2. Therefore sin 690 डिग्रीची पण व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह 1/2. तर ह्या पद्धतीने आपण ह्या साइन फंक्शनची व्हॅल्यू काढली, किंमत काढली. त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागलेला आहे. आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यावरून आपण तो त्या प्लस मायनस साइन त्याची ठरवली आहे. तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल्स पाठ पाहिजेत. आता हेच आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो, वेगळा होणार आहे. साइन nπ/2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस साइन थिटा होणार आहे. कारण इथे वेन n इज अन इव्हन नंबर. आता इथे n बरोबर किती आहे, 2 × 2 4 आहे, आणि 4 इज एन इव्हन नंबर. देअरफॉर यूज दिस फॉर्म्युला. म्हणजे प्लस मायनस साइन 30 डिग्री. आता प्लस मायनस दोन्ही साइन नाही घेता येणार, एकच साइन घ्यायची आपल्याला, प्लस घ्यायचं किंवा मायनस घ्यायचे. मग आता परत क्वाड्रंट बघायचा, कोणत्या क्वाड्रंटमध्ये हा अँगल आहे. तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये, आपण मागेच बघितला, हा अँगल येतो फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन मीन्स व्हॉट, वाय कोऑर्डिनेट, अँड ऑल वाय नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर हिअर निगेटिव्ह. देअरफॉर टेक हिअर निगेटिव्ह साइन 30 डिग्री. आणि साइन 30 किती आहे, 1/2. देअरफॉर साइन 690 डिग्री इज ऑल्सो निगेटिव्ह 1/2. आता हे दोन्ही आन्सर सारखेच आहेत. हे दोन्ही जर आपण बघितले तर आन्सर हे सेम आहे.